जय जिनेंद्र, मी बाळू सोबारकर फॅमिलीचा शेंडीफळ आज तुमच्या समोर आपले बापूंची एक मुलाखत घेत आहे। आज मी एक स्पेशल डिश बनवली होती, त्याबद्दल बापूला ती डिश कशी वाटली त्याच्याबद्दल मी त्यांचा अभिप्राय घेत आहे। बापू, पहिले तुम्ही सांगा कसे आहात? चांगलं। बरं, जेव्हा तुम्ही ही डिश खाल्ली तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं। थोडंसं अजून तुमचं मत व्यक्त करा। छान वाटलं, पुष्ट झाली ते, अति सुंदर झालं। हां, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही दुसरा। बरं, डिश बघितल्या तुमच्या मनात काय प्रश्न आले? खावं असं वाटलं म्हणून खाल्लं आणि पुन्हा आणखी मागवून घेतलं। वा, छान, खूप छान वाटलं। बरं, जेव्हा मी डिश बनवत होतो तेव्हा तुमच्या मनात काय चाललं होतं? खळबळत आली होती। काय खळबळ म्हणजे नेमकं काय चाललं होतं? खळबळ म्हणजे आता सांगताय कसं आपल्याला काय ना, आपल्या मनात म्हणजे नेमकं तुमच्या मनात काय खळबळ म्हणजे नेमकं काय होत होतं? चांगलं दिसायला आलं होतं, चांगलं खावंच वाटलं। ते ठीक आहे, ते झाल्याच्या नंतर आधी जेव्हा मी किचन मध्ये गेलो, मी ती तयारी केली, त्या टायमाला तुम्हाला असं काय वाटलं? खावं वाटलं ते बघितलं की। बरं, ह्याच्याबद्दल तुम्ही ही डिश कोणाला सजेस्ट कराल का खाण्यासाठी? कोणाला सांगताल का बाबा या डिश बद्दल काय कशी आहे? विचारलं सांगू, मला नाही सांगणार। बरं, अशा प्रकारे आपल्या बापूने एकदम छान अभिप्राय दिलेला आहे, त्याच्याबद्दल टाळ्या।